यापुढे जशास तसे उत्तर देऊ. आमदार प्रणिती शिंदे या सोलापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाल्यापासून भाजपवर वारंवार आरोप करत आहेत. दरम्यान यापुढे त्यांना जशास तसे उत्तर देऊ असा इशारा भाजप नेते संजय क्षीरसागर यांनी पत्रकारांशी बोलताना दिला आहे. काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या गाडीवरती मराठा आंदोलकाचा हल्ला करण्याचा प्रयत्न, ही बातमी मी आता टीव्हीवरती पाहिली आणि काँग्रेसचे आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या प्रतिक्रियाही पाहिल्या. मला त्यांना एवढंच सांगायचं की हल्ला करण्याचा मराठा आंदोलकांनी प्रयत्न अजिबात केला नाही, तर त्या त्यांच्या भावना होत्या. गेली 50-60 वर्षामध्ये त्यांच्या पिढ्यानपिढ्यावरती जो अन्याय झाला, त्यांना आरक्षणापासून बाजूला राहावं लागलं, किंवा त्यांच्यावर जी आता सध्याची बेरोजगारीची कुऱ्हाड आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी सर्वच गावामध्ये त्यांच्या भावना व्यक्त करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. ते करत असताना तुम्ही खरं तर त्यांच्या सुरात सूर मिसळून त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायला पाहिजे होतं. त्याविषयी आपण संसदेमध्ये आवाज उठवू, सभागृहात बोलू, असं बोलायला पाहिजे होतं. परंतु तुम्ही त्यांच्या भावनेचा आदर न करता अनादर केला आणि उलट पक्षी हे कार्यकर्ते मराठा आंदोलन नसून ते भारतीय जनता पार्टीचेच कार्यकर्ते होते असा त्यांच्यावरती आरोप लावून तुम्ही मराठा आंदोलकाच्या भावनेवरती मीठ चोळण्याचा प्रयत्न केलाय आणि ह्या गोष्टीचा मी या ठिकाणी निषेध करतो. आणि तुम्ही आता मी गेले महिनाभरापासून तुमच्या दौऱ्यामध्ये पाहतोय, तुम्ही जे भारतीय जनता पार्टीवरती सातत्यानं आरोप करताय हे आरोप चुकीचे आहेत. तुम्ही यापुढच्या काळात आता तुम्ही निवडणुकीचे अधिकृत उमेदवार झाले आहेत, तुम्ही चुकीचे आरोप करत असाल भारतीय जनता पार्टीवरती, तर आम्ही यापुढच्या काळामध्ये तुम्हाला जशाच तसं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही, एवढंच मला या ठिकाणी तुम्हाला. तर आमदार प्रणिती शिंदे यांच्या गाडीवर सरकवली येथे हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांच्या गाडीवर हल्ला झाला नाही असंही क्षीरसागर यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे. श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल, प्ले ग्रुप ते 4थी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या. मोबाईल क्रमांक 8668 34 49 79.